Hello students, welcome. Today we are going to learn a very important grammar topic. Affirmative. Make affirmative, make negative. Make affirmative, make negative. Students, transformation affirmative to negative, negative to affirmative. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करणे, नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य करणे. म्हणजे आपण वाक्याच्या अर्थामध्ये बदल करत नाही किंवा टेन्स मध्ये बदल करत नाही. आपण मीनिंग मध्ये बदल करत नाही, टेन्स मध्ये फक्त रचना. कन्स्ट्रक्शन इज ओनली टू बी चेंज. रचना फक्त बदलणार आहे, कन्स्ट्रक्शन चेंज होणार आहे. कन्स्ट्रक्शन इज गोइंग टू बी चेंज. रचनेमध्ये फक्त बदल होणार आहे, त्याच्या मीनिंग मध्ये आणि टेन्स मध्ये कोणताही बदल होत नाही. मीनिंग आणि टेन्स नो चेंज, त्याच्यामध्ये काही बदल नाही, फक्त रचना बदलणार आहे. आता आपल्याला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह कसं करायचं ते आपण पाहूया. स्टुडंट, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करण्यासाठी आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्यामध्ये होकारात्मक शब्द असतात. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्यामध्ये निगेटिव्ह वर्ड असतात, नो, नॉट, नेव्हर, नथिंग वगैरे, तर आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. होकारात्मक संदेश, नकारात्मक संदेश. अफर्मेटिव्ह होकारात्मक, निगेटिव्ह नकारात्मक. आता आपण वन बाय वन पाहूया की आपलं अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं आहे. वी हॅव टू स्टडी सम रूल कन्सेप्ट. नंबर 1, जर वाक्यामध्ये अपोजिट वर्ड, सपोज देर इज अ ऍडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स, वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब असेल तर याचं अपोजिट वर्ड घेऊन आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करू शकतो. टेकिंग द अपोजिट ऑफ ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब. आपल्याला विशेषण किंवा क्रिया विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द घेऊन आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करतो किंवा निगेटिव्ह आपण अफर्मेटिव्ह करतो. फॉर एक्झाम्पल, समजा मी असं म्हटलं, आय फाइंड इट डिफिकल्ट. आय फाइंड इट डिफिकल्ट या सेंटेन्स मध्ये डिफिकल्ट ला इझी असं अपोजिट ऍडजेक्टिव्ह आहे. आय फाइंड इट डिफिकल्ट म्हणजे बघा, याचं मला निगेटिव्ह करायचं आहे आय. आता नॉट लावण्यासाठी ह्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही, फाइंड असल्यामुळे या ठिकाणी आपण डू नॉट लिहायचं आहे. आय डू नॉट फाइंड इट इझी. आय डू नॉट फाइंड इट इझी म्हणजे स्टुडंट लक्षात घ्या, जर सेंटेन्स मध्ये दिलेल्या सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब याचं अपोजिट मिनिंग घेऊन किंवा अपोजिट वर्ड घेऊन आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करू शकतो. आपण पुढचा कन्सेप्ट पाहूया. मोस्टली सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब देतात, त्याचं अपोजिट आपल्याला लिहायचं असतं. आपण अजून एक्झाम्पल बघूया. ही इज
केअरफुल, ही इज केअरफुल. तेव्हा ही इज नॉट, आपण याला केअरफुल पर्सन म्हणूया. ही इज नॉट केअरलेस, केअरलेस पर्सन. ही इज नॉट केअरलेस पर्सन. म्हणजे या सेंटेन्स मध्ये आपण केअरफुलचं केअरलेस अपोजिट घेऊन आपण या ठिकाणी अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलेलं आहे. केअरफुल म्हणजे नॉट केअरलेस. आपण अजून एक्झाम्पल बघूया. लता इज अ गुड गर्ल. लता इज अ गुड गर्ल. इथं आपण गुडच्या अपोजिट बॅड घेऊ शकतो आणि निगेटिव्ह करतो. मिनिंग तेच आहे. लता इज नॉट मोस्ट एक्झाम मध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्बचं अपोजिट घेऊन तुम्हाला निगेटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह करायला सांगतात. गुड म्हणजे नॉट बॅड. पण काही वेळेस सेंटेन्स मध्ये असे ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब नसतात. तेव्हा तुम्हाला काही महत्वाचे कन्सेप्ट फॉलो करायचे आहेत. आपण पाहूया पुढे. जर वाक्यामध्ये डू नॉट, डज नॉट आणि डिड नॉट असेल तर त्याचं अफर्मेटिव्ह करताना काय करायचं आहे? डू नॉट असेल तर फेल टू घ्यायचं. डज नॉट असेल तर फेल्स टू घ्यायचं आणि डिड नॉट असेल तर फेल टू घ्यायचं. फेल टू असेल तर डू नॉट घ्या. फेल्स टू असेल तर डज नॉट घ्या. फेल टू असेल तर डिड नॉट घ्या. हे आहे निगेटिव्ह, हे आहे अफर्मेटिव्ह. निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना आपल्याला सेंटेन्स मध्ये डू नॉट असेल तर फेल टू घ्या. डज नॉटला फेल्स टू, डिड नॉटला फेल टू. इथं आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, they do not understand that concept. They do not understand that concept. आता या ठिकाणी डू नॉट असल्यानंतर आपण फेल टू घेऊन याचं निगेटिव्ह अफर्मेटिव्ह करू शकतो. दे फेल टू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट. लक्षात घ्या व्यवस्थित. डू नॉट असेल त्या ठिकाणी आपण डू नॉटच्या ऐवजी फेल टू घेतलेला आहे. त्यामुळं सेंटेन्स मध्ये डू नॉट असेल फेल टू घ्या किंवा फेल टू असेल तर डू नॉट घ्या. पुढचा पण कन्सेप्ट पाहूया. जर समजा सेंटेन्स मध्ये समजा कॅन नॉट असेल तर
निगेटिव्हचा अफर्मेटिव्ह करण्यासाठी कॅन नॉटच्या ऐवजी एम और इज और आर प्लस अनेबल टू असं लिहायचं आहे. अनेबल टू, एम इज आर अनेबल टू लिहायचं आहे. जर समजा सेंटेन्स मध्ये कुड नॉट असेल तर त्याचं निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्यासाठी आपण कुड नॉट ड्रॉप करून त्याच्याऐवजी वॉज किंवा वेअर प्लस अनेबल टू, म्हणजे वॉज अनेबल टू किंवा वेअर अनेबल टू ची रचना करायची आहे. हा एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. जर समजा सेंटेन्स मध्ये कॅनॉट असेल तर एम इज आर अनेबल टू, आणि समजा सेंटेन्स मध्ये कुड नॉट असेल तर वॉज वेअर अनेबल टू ची रचना करायची आहे. याचा आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, ही कॅन नॉट रन फास्ट. याचं मला निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायचं आहे. कसं करणार मी? कॅनॉट ड्रॉप करायचं आहे, त्याच्याऐवजी इज अनेबल टू. ही इज अनेबल टू रन फास्ट असं लिहावं लागेल. म्हणजे जर सेंटेन्स मध्ये कॅनॉट असेल तर एम इज आर अनेबल टू लिहायचं, आणि कुड नॉट असेल तर वॉज वेअर अनेबल टू लिहायचं आहे. आता नेक्स्ट, समजा सेंटेन्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सो, सेंटेन्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सोची जर समजा रचना असेल तर याचं निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्यासाठी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोच्या सेंटेन्स मध्ये ॲज वेल ॲजची रचना करावी लागेल. त्याचा आपण एक्झाम्पल बघूया. ही इज नॉट ओनली क्लेवर but also active. आता या सेंटेन्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सोच्या सेंटेन्स मध्ये ॲज वेल ॲजचा यूज करणे म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे होय. सी द आन्सर, ही इज क्लेवर ॲज वेल ॲज ॲक्टिव्ह. आपण या ठिकाणी याला अंडरलाईन केलं तरी बेस्ट होईल. ॲज वेल ॲज म्हणजे आपण नॉट ओनली बट ऑल्सो सेंटेन्स मध्ये ॲज वेल ॲज यूज करणे म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे होय. नंबर 5 आपण पाहूया. जर समजा सेंटेन्स मध्ये सो दॅट ची रचना असेल, सो दॅट पुढं कॅन नॉट आणि कुड नॉट असेल, कॅनॉट किंवा कुड नॉट अशी रचना जेव्हा असते तेव्हा सो दॅटच्या सेंटेन्स मध्ये टू टू ची रचना करणे म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे होय. कसं करायचं मग आपण एक्झाम्पल बघूया. ही इज सो एक्साइटेड that cannot sit at one place. Sit at one place. आता या सेंटेन्स मध्ये सो दॅट आहे आणि सो दॅटच्या सेंटेन्स मध्ये टू टू यूज करणे म्हणजे निगेटिव्हचा अफर्मेटिव्ह करणे होय. आन्सर पहा. ही इज सो काढायचा आहे,
टू घ्यायचा आहे. ही इज टू एक्साइटेड. आणि पुढच्या दॅट ही कॅनॉट ऐवजी आपण टू घ्यायचा आहे. ही इज टू एक्साइटेड टू सीट ॲट वन प्लेस. ॲट वन प्लेस असं लिहायचं आहे. म्हणजे सो दॅटच्या सेंटेन्समध्ये टू यूज करणे म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे होय. नेक्स्ट आहे इफ नॉटच्या सेंटेन्समध्ये. इफ नॉटच्या सेंटेन्समध्ये अनलेस यूज करणे म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे होय. त्याचा आपण एक्झाम्पल बघूया. इफ यू do not study hard, if you do not study hard, comma, you will fail. असं सेंटेन्स आहे. आणि या सेंटेन्स मध्ये आपल्याला अनलेस यूज करणे म्हणजे निगेटिव्ह वर्ड्स काढायचे आहेत. मिनिंग तेच ठेवायचं आहे. इफ नॉट म्हणजेच अनलेस. आणि इफ नॉटचा अर्थ अनलेस सारखाच होतो. आता आपण अनलेस वापरूया आणि सेंटेन्स अफर्मेटिव्ह करूया. इफ काढायचं आहे तिथं आपण अनलेस लिहायचं आहे. अनलेस यू. डू नॉट काढायचं आहे. डू नॉट काढायचं. अनलेस यू स्टडी. अनलेस यू स्टडी हार्ड, कॉमा, यू विल फेल. म्हणजे आपण अनलेस इफ नॉटच्या सेंटेन्स मध्ये अनलेस यूज केलं म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह केलेलं आहे. अर्थामध्ये कोणताही बदल झालेला नाही. पुढचा पण याच्यामधला कन्सेप्ट पाहूया. जर सेंटेन्स मध्ये नो सुनर असेल, नो सुनर दॅनच्या रचनेमध्ये ॲज सून ॲजची रचना करणे म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे होय. यामध्ये तुम्ही माझा युट्यूबवरचा व्हिडिओ पहा. नो सुनर दॅन ॲज सून ॲज कसं यूज करायचं ते तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगात येईल. त्यानंतर जर नथिंग वाक्यात असेल, नथिंग असेल तर अशा सेंटेन्स मध्ये अफर्मेटिव्ह करताना हार्डली एनिथिंग असं घ्यायचं आहे. नथिंग असेल तर हार्डली एनिथिंग घ्यायचं आहे. त्यानंतर नो वन असेल तर अफर्मेटिव्ह करताना हार्डली एनीवन घ्यायचं आहे. हार्डली एनीवन घ्यायचं आणि सेंटेन्स निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायचं आहे. नोबडी असेल तर हार्डली एनीबडी घ्यायचं. नेव्हर असेल सेंटेन्स मध्ये जर नेव्हर असेल तर अशा सेंटेन्स मध्ये अफर्मेटिव्ह करताना, होकारार्थी करताना ऑलवेज घ्यायचं आहे. अपोजिट वर्ड घ्या आणि पुढे ऑलवेज घ्या. तर अशा तऱ्हेने आपणास निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे किंवा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करणे यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू सो मच.